आज होतं माझ्याकडे धोंडे जेवण बरं का. आता धोंड्याचा महिना पूर्ण महिना संपत आलाय तरी अजून काय धोंडे जेवणाची तयारी केली नव्हती. चला म्हटलं आज तर करूया बरं का. तर ह्या वर्षी आता मम्मीकडे काय धोंडे जेवण नव्हतं त्यामुळे मीच त्यांना इकडे जेवणासाठी बोलावलं होतं बरं का. आणि पुरणाचे स्वयंपाक म्हटलं की किती धावपळ असते तुम्हाला तर माहितीच आहे. आणि त्यात पण आता मुलांचा मला टिफिन होतं. पहिले तर त्यांचे टिफिन केले आणि ते सगळे स्कूलला गेले होते. नंतर स्वयंपाकाला लागले होते. मस्त इकडं ना मी कटाची आमटी बनवून घेतली होती. आणि आता यांचं म्हणणं होतं, की स्वयंपाक करून थकलेस तर थांब तुला थोडंसं नारळ पाणी काढून देतो बरं का. तर तेच नारळ पाणी घेतलं आणि त्यानंतर मस्त अशा टम्म फुगेपर्यंत पुरणपोळी बनवून घेतल्या होत्या. आता तुम्ही म्हणसाल, की एकटीनेच केल्या का काय एवढ्या पोळ्या? तर तसं नाही बरं का. आम्ही दोघी जणी करत होतो आणि मस्तपैकी परत ना इकडे धोंडे बनवायला घेतले होते. आता आम्ही तर असंच बनवतो. तुम्ही कसं बनवता हे मला पण माहीत नाही बरं का. आणि त्यानंतर ना आता निघलेल्या धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी भरायची त्यासाठीच मी साडी आणायला गेली होते. साडी तर लांबच राहिली पण माझी शॉपिंग मला इकडे उरकाना बरं का. मग थोडीशी शॉपिंग केली. त्यानंतर बाकीचं जे काही सामान आणायचं होतं ते आणलं. घरी आले की लगेच रेडी झाले आणि त्यानंतर ना मस्त इकडे ताटं सगळ्यांना जेवायला घेतली होती. आता पुढचा कार्यक्रम काय झाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल.